नमस्कार. मी आपणास पितृपक्ष पंधरवडा याबाबत थोडक्यात माहिती देणार आहे. पितृपक्ष पंधरवडा महत्त्व. पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून हा पंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत म्हणजे सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. पितृपक्षात आपल्या पितरासाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होतात आणि त्यांना गती मिळते असं म्हणतात. ज्या तिथीला आपला पितामृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्षात दिवंगत पूर्वजाचे स्मरण केले जाते. ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. त्या पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजे मृत पूर्वज कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे. म्हणून तो पंधरवडा तशा पितृकार्यास योग्य समजला जातो. पितृपक्षात श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच पितर वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तीने त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त असतात. श्राद्ध भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्यापर्यंत करावे. श्राद्ध हे पितरांच्या आठवणीसाठी स्मरण म्हणून श्रद्धेने पितरांचे मनपूर्वक स्मरण म्हणून करावे. श्राद्धविधी हा स्वतः करायचा असतो. श्राद्धाच्या वेळी साधू संन्यासी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात असे म्हणतात. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे कारण असे की पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरीचे म्हणजे रज तमात्मक लहरी आणि यम लहरीचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशाशी निगडीत असणाऱ्या पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधिकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते. हिंदू माणूस त्याच्या नातेवाईकाचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल तेव्हा पितृपक्षातील त्याच तिथीस श्राद्ध करतो. पितरांची तिथी माहीत नसल्यास भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या या दिवशी ज्ञात अज्ञात पितरांचे श्राद्ध घालता येते. श्राद्ध म्हणजे दिवंगत व्यक्तीचे स्मरण. त्या निमित्ताने दिवंगत पूर्वजाचे स्मरण केले जाते. जसे गौरी गणपतीच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र येते, त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. त्या निमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांनी केलेली विशेष कामे समाज
व कुटुंबियासाठीचे योगदान याबद्दलची माहिती संबंधितांना मिळते. श्राद्ध घालताना नैवेद्याचे ताट पितरासाठी मांडावे व त्याला पाणी फिरवून पूजा करावी. पक्ष पंधरवडा किंवा पितृपक्ष सर्व कर्मास निषिद्ध असतो. शुभ कार्यासाठी किंवा मंगल कार्यासाठी हा पंधरवडा निषिद्ध मानला जातो. पक्ष पंधरवडा सर्व कर्मास निषिद्ध असतो. या काळात विवाहाविषयक बोलणी करणे, संबंधित स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती करणे या गोष्टी टाळल्या जातात. मात्र पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते. आता श्राद्ध केल्यानंतर कावळ्यासच का खाऊ घालतात हे आपण थोडक्यात पाहूया. भारतीय संस्कृतीत ऋषीमुनी हे अत्यंत विद्वान व बुद्धिमान होते. त्यांनी असा विचार केला की माणसाच्या आरोग्यासाठी वड आणि पिंपळ ही 2 झाडे उपयुक्त आहेत, पर्यावरणपूरक आहेत. कारण इतर झाडापेक्षा ही 2च वृक्ष एकाच वेळी दुपटीने मानवासाठी व जीवासाठी प्राणवायू उत्सर्जन करतात, ऑक्सिजन सोडतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. असं हे शास्त्रीय कारण आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो, परंतु वड आणि पिंपळ या 2च वृक्षाची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळेच खातात तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्याशिवाय ही झाडे येणार नाहीत. आणि कावळे भाद्रपद महिन्यातच अंडी घालतात. म्हणून या काळात त्यांना प्रत्येक घराघरातून पोषक आहार दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे आपल्या पूर्वीच्या संतांनी शास्त्रकारांनी जाणले होते. ऑक्सिजनचा पुरवठा जास्त व्हावा म्हणून या झाडांना महत्त्व आहे आणि त्यामुळेच कावळ्यांना भाद्रपद महिन्यातच चांगला आहार दिला जातो. आता आपण पितृपक्ष गयाधामची एक कथा पाहूया. गयाधामची कथा पुराणात असे लिहिले आहे की गया या तीर्थक्षेत्री जाऊन जर पिंडदान केले तर 21 पिढी पापमुक्त होतात. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती असे: गयासूर नावाचा एक असुर श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करतो. श्री विष्णू त्याला प्रसन्न होतात. तेव्हा गयासूर विष्णूंना असे वरदान मागतो की माझे शरीर देवतापेक्षाही पवित्र व्हावे आणि जो माझ्या शरीराला स्पर्श करतो किंवा माझे दर्शन घेतो तो पापमुक्त व्हावेत, म्हणजेच पापमुक्तीला प्राप्त व्हावेत. तेव्हा श्री विष्णू गयासुराला असे वरदान देतात. तेव्हापासून लोक पाप करू लागले आणि पाप केले की गयासुराचे दर्शन घेऊ लागले. त्यामुळे देवता लोकांचे महत्त्व कमी झाले आणि त्यामुळे ही सर्व देवता मंडळी श्री विष्णूकडे गेले. गयासुरामुळे आमचे महत्त्व कमी झाले आहे, यातून काहीतरी मार्ग काढा अशी श्री विष्णूंना विनंती केल्यानंतर मग श्री विष्णू गयासूर या असुराजवळ येतात. श्री विष्णू गयासुराला म्हणतात की मला पृथ्वीवर यज्ञ करण्यासाठी सर्वात पवित्र असे एक ठिकाण पाहिजे. तेव्हा गयासूर म्हणतो माझ्या पेक्षा पवित्र असं कोणतंही ठिकाण या पृथ्वी तलावर नाही. तेव्हा मी स्वतः जमिनीवर झोपतो, तुम्ही येथे यज्ञ करा. आणि गयासूर झोपला तेव्हा त्याचे शरीर 5 कोसपर्यंत पसरले. मग श्री विष्णूंनी यज्ञाला सुरुवात केली. तेव्हा यज्ञाच्या प्रभावाने गयासुराचे शरीर
कापायला लागले, थरथरायला लागले, तेव्हा विष्णूने तेथे एक शिळा ठेवली. त्या शिळेचे प्रेतशिळा असे नामाभिधान केले. मग त्या यज्ञामुळे गयासूर प्रभावित झाला. त्यावेळी श्री विष्णूने असे सांगितले की जो कोणी या शिळापुढे पित्रासाठी पिंडदान करेल त्याच्या 21 पिढ्या पापमुक्त होतील. तेव्हापासून लोक तेथे येऊन पिंडदान करू लागले. तसेच ज्यांना घरी पिंडदान करता येत नाही ते लोक तेथे येऊन पिंडदान करू लागले. पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे छोटे गोळे बनविले जातात, ज्यामध्ये काळे तीळ, ज्वारी, गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात. हे पिंड पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते. पिंडदान केल्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हा उद्देश समजला जातो. पितृपंधरवड्यात पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, कांदा भजी, तांदळाची खीर, कढी, आमटी, भात, कुरडई, पापड, भाज्यामध्ये मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळा भाजी, गवारीची, कारल्याची, भेंडीची भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर सोबत जेल हे महत्त्वाचे आहे मानले जाते. प्रांतानुसार व पद्धतीनुसार यात बदल केला जातो. शेवटी अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे. अन्नदान आणि जल अर्पण केल्याने पितराच्या आत्म्याला शांती मिळते. अशा प्रकारे पितृपक्षाबद्दल माहिती घेतल्यानंतर असे लक्षात येते की पितृपक्षाबद्दल लोकांच्यामध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत. हे कर्मकांड अनावश्यक आहेत, तरी पण या निमित्ताने पूर्वजाचे स्मरण होते. या निमित्ताने वडीलधाऱ्या मंडळीचा आदर केला जातो. गाठीभेटी होतात, विचारांची देवाणघेवाण होते, नवीन पिढीवर संस्कार होतात. संस्कार ही काळाची गरज आहे. फक्त यात कर्मकांडाचे स्तोम न माजवता घरच्या घरी पूजा करता येते, फोटोची पूजा करता येते, पिंडदान करता येते. भाद्रपद महिना आणि कावळ्याचा प्रजनन काळ आणि पर्यावरण यासंबंधी वरती उल्लेख केलाच आहे. प्रत्येक ऋतूप्रमाणे माणसाच्या जीवनात बदल हा आवश्यकच आहे. निसर्गाचा आदर्श माणसाने समोर ठेवून निसर्गाप्रमाणे चालले पाहिजे. म्हणून निसर्गाला जपले पाहिजे. निसर्ग देण्याचे काम करतो हे त्याच्याकडूनच शिकले पाहिजे. एवढे थोडक्यात मी माझे विचार व्यक्त करून माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. पितृपक्ष पंधरवड्याबद्दलची माहिती येथे मी समाप्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.